नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील नांदुरा खुर्द या गावामध्ये मोठ्या हर्ष उल्हासामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने माझ्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी या गावातील नागरिक तथा बाहेर गावून आलेले मान्यवर आपल्या सोबत असतात। काय त्यांच्या प्रतिक्रिया असतात आपण त्यांच्याकडे जाऊया। सर्वप्रथम मी जाणार आहे NB राठोड साहेबांकडे मी जाणार आहे। या छोट्याशा खेडेगावामध्ये सुद्धा संत सेवालाल महाराजांचे विचार पोहोचलेले आहेत आणि हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी महिला पुरुष लहान बालक सुद्धा अगदी आनंदाने जयंती साजरी करत आहेत। काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे? संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत। आज संपूर्ण भारतामध्ये संत सेवालाल महाराजांची 285वी जयंती 285वी जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी होत आहे। आजपासून 1 महिना पूर्णतः तांड्यामधून अशी जयंती होत असते। या जयंतीच्या माध्यमातून संत सेवालाल महाराजांचे जे विचार आहेत ते विचार तांड्यामध्ये पेरण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून होत असते। या संत सेवालाल महाराजांचे जे विचार आहेत, चोरी करू नका, खोट बोलू नका, कोणाकडून कर्ज पैसे देऊ नका, कोणाकडून दंड म्हणून घेऊ नका। जर तुम्ही हे असं केलात तर तुमच्या घरासमोर एकही जनावर किंवा एकही कोणी येणार नाही। जर तुम्ही असं केलात तर तुम्हाला समाजामध्ये अजिबात स्थान राहणार नाही। म्हणून सेवालाल महाराजांचे जे बोल आहेत ते बोल आज आमच्या समाजामध्ये हे या तत्वावर समाज चालतो आणि आज संपूर्ण तांड्यामधून सेवालाल महाराजांची ही जयंती आहे, ही त्यांच्या विचाराची जयंती म्हणून साजरी केली जाते। आज प्रत्येक माणूस बंजारा समाजाचा एकजूट झालेला आहे। हा बंजारा समाजाचा माणूस भीक मागत नाही। तुम्हाला कुठेही एकही माणूस भीक मागताना दिसणार नाही। कुठेही पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या समोर हे पोरं फिरताना दिसणार नाही। अत्यंत कष्टाळू समाज आहे, कष्ट करून जगणारा समाज आहे। धर्मावर त्यांची आस्था आहे आणि म्हणून सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे, कष्ट करून जगा, पुढे जा, छाती करा। जर तुम्ही पुढे जासाठी मी तुमच्या पाठीमाग आहे। कोणी कोणापेक्षा लहान नाही किंवा कोणापेक्षा मोठं नाही। तुम्ही सर्वजण सारखे आहात आणि म्हणून तुम्ही हिम्मत करून जगा, हिम्मत करून पुढे व्हा, मी तुमच्या पाठीमागे आहे। अशा पद्धतीचा जो संदेश आहे संत सेवालाल महाराजांचा, तो संदेश आम्ही तांड्यामधून घेऊन जात असतो। हे इथं नांदुरा खुर्द आहे, हा अहमदपूर तालुक्यातल्या येथील सरपंच शेषराव आसरोबा राठोड दरवर्षी मोठ्या थाटामाटात ही जयंती साजरी करत असते आणि सर्व लोक इथं एकजुटीनं त्या याच्यामध्ये नृत्य गायन करून महिला सुद्धा नृत्य गायन करतात आणि संत सेवालाल महाराजांचं जे गुणगान आहे ते गुणगान गातात समाजापुढे आणते। मी NB राठोड। संत सेवालाल महाराजांचे विचार जे आहेत तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम शेषराव आसरोबा राठोड साहेब यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतंय। या जयंतीचे आयोजक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत बघूया। मी शेषराव आसरोबा राठोड, नांदुरा खुर्द येथील रहिवासी। गेली 7 वर्ष झालं मी सरपंच आहे आणि मला जसं कळतंय तेव्हापासून मी समाजाला संघटित करणं हा माझा एकमेव उद्देश आहे। सेवालाल महाराज जयंती असो, वसंतराव नाईक जयंती असो, आणखी समाजाचा कुठला मेळावा असो, काही असो, समाज माझा हा एकजूट झाला पाहिजे। माझी परिस्थिती आता ठीक जेमतेम नसताना जे काय आपल्याला जमेल तेवढं मी समाजासाठी नेहमी सहकार्य करत असो। कुठलाही उत्सव असो, कुठला मेळावा असो, पुण्या तांड्याला कार्यक्रम असो, सार्वजनिक कार्यक्रमात हिरिरीनं भाग घेतो आणि ही मी दरवर्षी माझा समाज काही कुणाचा जरी एकमेकाबद्दल गैरमत झाला असलं तरी सगळे एका मतानं, एका दिलानं, एका ठिकाणी येतात ह्या निमित्तानं। आणि ही माझा समाज असंच एकजूट राहावा, इथलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील, माझ्या तालुक्यातील जेवढे काही संबंधित जिल्ह्यातील सर्व लोकांना आम्ही संघटित करतो। आणखी आम्ही अहमदपूरला बी असेच मेळावा करतो, वसंतराव नाईक जयंती करतो। तर ह्या निमित्तानं तुम्ही आलात, तुमचा मी शिवाजीराव गायकवाड आभारी आहे। संत सेवालाल महाराज हे आपल्या घोर बंजारा समाजाचे मार्गदर्शक, क्रांतिकारी आणि आदर्श मूल्यावर जीवन जगलेले आणि आपल्या पुढच्या पिढींना मार्गदर्शक तत्वाच्या आधारे आदर्श जीवन प्रणालीचा त्यांनी एक पाठपुरावा म्हणून
त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो त्यांचा आदर्श विचारांचा संदेश हा तांड्या तांड्यातील आबालवृद्ध, लहान थोर महिला यांच्यापर्यंत, तरुणापर्यंत हा पोहोचवण्याचा कार्यक्रम जयंतीच्या निमित्ताने आपण साजरा करतोय. त्यांचे आदर्श तत्व सत्कर, पत्कर, जागेर जतकर, बांडी बुच्चीनं पार कर, बुओ मलक सर्जित कर, या 4-5 वाक्यातूनच त्यांनी संपूर्ण समाज जीवन आणि वैयक्तिक जीवनाचं सार सांगितलेलं आहे. ह्याची जर आपण अंमलबजावणी आपल्या वैयक्तिक आणि समाज जीवनात केलो तर उद्याची समाज रचना ही बंजारा समाजाने इतर सर्व समाजासमोर एक आदर्श ठेवल्यासारखं होणार आहे आणि हेच या जयंतीतून आपण साध्य करू पाहत आहोत. संत सेवालाल महाराज हे एकाच समाजाचे नसून समस्त बहुजन बांधवांचे ते आदर्श आहेत असं इथल्या मान्यवरांच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला पाहायला मिळते. आणखी काही मान्यवर माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. मी हनुमंत राठोड. खरोखरच सेवालाल महाराज जे हेतो ओरो जन्म 1739 में यो एक आंध्र प्रदेश में गोलाल डोडीनं आणि समाजानं दिशा देवरो काम संत सेवालाल महाराज कीधो होतं. वरे टांगे टांगे मेलताणीन पूर्ण समाजानं कुणशी ओळी वाट्यानं खोटी वाट्यानं मुंगाक मत जाव, खरो वागो, सेवालाल महाराज तुम्हार पुटेलारच हाई संदेश सेवालाल महाराज प्रत्येक तांडेन तांडेमा पुतायर काम एक आमेर सरपंच, चेअरमन, कंठमुक्ती अध्यक्ष, तिन्ही पदे अध्यक्ष आणि अतिशय सुंदर असो छे वस्तीरो जे तांडो पूर्ण समाज ते एकजूट हेतानी गोरमाटीर वेशभूषामा अतिशय आनंदमा हाई सेवालाल महाराज जयंती या ठिकाणी साजरी करण्याचा. जय सेवालाल. संत सेवालाल महाराजांचे विचार जे आहेत सर्व समाजातील बांधवांसाठी प्रेरणादायी आहेत. सर्वांनी खरं वागलं पाहिजे असा संदेश या मान्यवरांच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला पाहायला मिळतो. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.